सोनियाची मुखी विधवा आई तिच्यासोबत तिच्या सासरी राहायची. पण एक दिवस अचानक ती गर्भवती असल्याचं समोर आलं. त्यानंतर सोनियाने तिचा दीर, नवरा आणि सासरा यांचा DNA टेस्ट करून घेतला. पण त्या टेस्टचा निकाल पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. ही घटना सोनिया नावाच्या तरुणीची आहे. सोनिया आणि तिच्या आईचं आयुष्य सुरुवातीपासूनच दुःखाने भरलं होतं. म्हणतात ना, ज्याचं या जगात कुणी नसतं त्याचा देव असतो. सोनिया एक तरुण मुलगी होती. तिच्या कुटुंबात फक्त ती आणि तिची आई होती. तिची आई जन्मतः मुकी होती. ती बोलू शकत नव्हती, फक्त हातवारे करून आपलं म्हणणं सांगायची. त्यातच ती नेहमी आजारी देखील असायची. एके दिवशी सोनिया आपल्या आईला तपासणीसाठी डॉक्टरांकडे घेऊन गेली. विविध चाचण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी तिला एकटीला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. आई मात्र बाहेर खुर्चीवर शांतपणे बसली होती. डॉक्टरांचं बोलणं ऐकताना सोनिया कधी डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे तर कधी बाहेर बसलेल्या आपल्या निष्पाप काहीच न करणाऱ्या आईकडे पाहत होती. तिच्या कानावर जे शब्द पडले होते त्यावर तिचा अजिबात विश्वास बसत नव्हता. खरं तर डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट इतकी अविश्वसनीय होती की ती स्वीकारणं तिच्यासाठी अशक्य होतं. तिचं डोकं गरगरू लागलं. हृदयाची धडधड वाढली. कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. ती मनात सतत एकच विचार करत होती, हे कसं शक्य आहे? असं कसं होऊ शकतं? तिने थरथरत्या हाताने चेहऱ्यावरचा घाम पुसला. मग डॉक्टरांच्या हातातून रिपोर्ट घेतला. आईचा हात धरला आणि अत्यंत निराश मनाने तिला घेऊन ती क्लिनिकच्या बाहेर पडली. काही दिवसापासून तिच्या आईची तब्येत बरी नव्हती. ती काही खाल्लं की तिला मळमळ व्हायची. सोनियाला वाटलं होतं कदाचित गॅस किंवा पचनाचा त्रास असेल, म्हणून ती तिला जवळच्या डॉक्टरांकडे घेऊन आली होती. पण तिथे तिला जी बातमी मिळाली ती ऐकून तिचा होशच उडाला. डॉक्टरांनी अत्यंत शांतपणे आणि काळजीपूर्वक सोनियाला सांगितलं, तुझी आई गर्भवती आहे. डॉक्टरांच्या तोंडून हे शब्द ऐकताच सोनियाच्या पायाखालची जमीन सरकली. ती काही देखील बोलू शकत नव्हती. तिने शांतपणे आईचा हात धरला आणि तिला घरी घेऊन निघाली. मात्र संपूर्ण रस्ताभर तिच्या डोक्यात एकच प्रश्न घोंगावत होता. अखेर तो नेमका कोण असू शकतो ज्याने इतकी नीच आणि घाणेरडी कृती केली असेल? कारण तिच्या घरात फक्त 3च पुरुष होते. एक तिचा नवरा, दुसरा तिचा सासरा आणि तिसरा तिचा धाकटा दीर. आतापर्यंत सगळं काही सुरळीत चाललं होतं. तिची आई दिवसभर तिच्या सोबत असायची. सोनिया जेव्हा स्वयंपाकघरात काम करत असायची तेव्हा तिची आई तिथेच ठेवलेल्या खुर्चीवर किंवा टेबलाजवळ बसलेली असायची. ती कधीही मुलीपासून वेगळी राहत नव्हती. आईची तब्येत बरी नसल्यामुळे सोनिया देखील तिची खूप काळजी घ्यायची. दिवसभर घरात फक्त मायलेकी दोघीच असायच्या. तिचा नवरा, दीर आणि सासरे तिघेही आपापल्या कामासाठी बाहेर गेलेले असायचे. कधी कधी ते घरी असले तरी प्रत्येकजण आपल्या कामामध्ये व्यस्त असायचा. मोकळा वेळ मिळाला तर मित्रांसोबत गप्पा मारायला ते जायचे आणि रात्री उशिरा घरी यायचे. सोनियाच्या नवऱ्याची आई अनेक वर्षापूर्वी वारली होती. त्यानंतर तिच्या सासऱ्यांनी दुसरं लग्न केलं नव्हतं. तिचा दीर देखील तिच्या आईचा खूप आदर करायचा. तो बहुतेक वेळा स्वतःच्या कामात किंवा शिक्षणामध्ये व्यस्त असायचा. त्याने कधीही आपल्या वहिनीसोबत उगाच बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता, ना तिच्या आईसोबत. कधी तिच्या आईजवळ गेला तर फक्त तिची तब्येत तो विचारायचा आणि पुन्हा आपल्या कामाला लागायचा. सोनियाच्या वडिलांचं निधन होऊन जवळपास 10 वर्ष झालं होतं. तिच्यासाठी अनेक स्थळं आली होती, पण तिने प्रत्येक वेळी एकच आट ठेवली होती, मी माझ्या आईला कधीच एकटी सोडणार नाही. कारण तिची आई मुकी होती आणि तिच्याशिवाय तिचा या जगात दुसरा कुणी आधार नव्हता. आईने तिला लहानाचं मोठं करताना कधीच कसली कमी पडू दिली नव्हती. म्हणून सोनियाला देखील वाटत होतं की कोणत्याही परिस्थितीत ती आपल्या आईची साथ सोडणार नाही. याच कारणामुळे तिचे अनेक लग्न मोडली होती. कारण ज्या घरात आधीच मुलाची आई असायची
त्या घरच्यांना सुनेसोबत तिची आई राहणं हे मान्य नव्हतं. शेवटी ज्या कुटुंबाने ही अट मान्य केली त्या घरात एकही स्त्री नव्हती. घरात फक्त 3 पुरुष होते, तिचं सासरे, तिचा नवरा आणि तिचा धाकटा दीर. लग्नानंतर सोनिया जेव्हा सासरी आली तेव्हा तिच्या नवऱ्याने आधीच तिच्या आईसाठी स्वतंत्र खोली तयार करून ठेवली होती. तिचा नवरा तिच्या आईचा खूप आदर करायचा, तर तिचा दीर विद्यापीठात शिक्षण घेत होता आणि बहुतेक वेळा बाहेरच असायचा. घरी तो फार कमी यायचा. वरवर पाहता तिच्या दीराच्या वागण्यात कोणतीही वाईट गोष्ट दिसत नव्हती. त्याच्यावर संशय घ्यावा असं कोणतंच कारण नव्हतं. फक्त डॉक्टरांनी तिच्या हातात दिलेला रिपोर्ट काहीतरी वेगळं सांगत होता. नको असूनही तिच्या मनात घरातल्या त्या 3 पुरुषांविषयी संशय निर्माण होऊ लागला. आता ती आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटात अडकली होती. तिचा नवरा मनाने खूप चांगला होता. तो तिच्या आईची मनापासून काळजी घ्यायचा. पण जर तिने ही गोष्ट सासरच्यांसमोर मांडली तर कदाचित ते तिच्या आईसोबत तिला देखील घराबाहेर काढतील अशी भीती तिच्या मनात घर करून बसली होती. याच विचारांनी सोनिया पूर्णपणे अस्वस्थ झाली होती. घरी पोहोचल्यानंतर सोनियाने आपल्या आईला काहीच सांगितलं नाही, कारण ही गोष्ट ऐकताच तिचा ब्लड प्रेशर वाढेल याची तिला भीती होती. तिची आई आधीपासूनच उच्च रक्तदाबाची रुग्ण होती. आता सोनियाचं डोकं काम करणं बंद झालं होतं. संशय कोणावर घ्यायचा हेच तिला कळत नव्हतं. अखेर तो कोण होता जो तिच्या आईसोबत अशी घृणास्पद कृती करत होता? घरी आल्यानंतर ती थेट आईच्या खोलीत जाऊन तिच्याजवळ बसली. आईने हातवारे करून काहीतरी विचारण्याचा प्रयत्न केला. सोनिया हळू आवाजात म्हणाली, "काय झालं आई? तुला काय विचारायचं आहे?" आई हातवारे करून विचारत होती, "तू इतकी शांत का आहे? डॉक्टरांनी असं काय सांगितलं?" कारण सोनिया नेहमी हसतमुख आणि खूप बोलकी होती, पण आज मात्र तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. सोनियाने स्वतःला आवरत खोटं हसू आणलं आणि म्हणाली, "आई, काळजीचं काही कारण नाही. डॉक्टरांनी फक्त औषधं दिली आहे. रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे. काही दिवसात तू पूर्ण बरी होशील. आता तू आराम कर." असं म्हणत तिने आईला अलगद पलंगावर झोपवलं आणि स्वतः किचनमध्ये निघून गेली. ती जेवण बनवत होती, पण तिचं पूर्ण लक्ष आईकडेच होतं. आई बोलू शकत नव्हती, पण तिला मात्र सगळं समजत होतं. तिच्याजवळ कोण येतं कोण नाही याची जाणीव तिला नक्कीच होत असणार. तो सासरा असतील का दीर हा विचार सोनियाचं डोकं अक्षरशः ठणकू लागलं होतं. तिला काही सुचत नव्हतं. ही गोष्ट ती कोणाला सांगणार? तिचा नवरा आपल्या वडिलांविरुद्ध किंवा भावाविरुद्ध एकही शब्द ऐकू घेणार नाही हे तिला ठाऊक होतं. आणि आईला हे सत्य सांगायचं ती तर बोलूही शकली नव्हती. सायंकाळी तिचा नवरा उमेश ऑफिसमधून घरी आला. आज तो खास तिच्यासाठी सुंदर फुलांचा गुच्छ घेऊन आला होता. पण आज सोनियाच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू नव्हतं. ती ज्या मानसिक वेदनेतून जात होती त्यापुढे जगातील प्रत्येक आनंद फिक्का पडला होता. उमेशने तिच्याकडे पाहिलं आणि काळजीनं विचारलं, "काय झालं? आज एवढी उदास का दिसते? तब्येत ठीक आहे ना?" सोनिया काही क्षण शांत राहिली. तिला काय उत्तर द्यावं हे सुचत नव्हतं. शेवटी ती म्हणाली, "डोकं खूप दुखतंय." उमेश लगेच म्हणाला, "मग आधी जेवून घे आणि औषध घे. मी तर विचार करत होतो की जेवणानंतर आपण दोघे शॉपिंगला जाऊ, पण तुझी तब्येतच ठीक नाही तर राहू दे, तू आधी आराम कर." जेवण झाल्यावर सोनिया आपल्या खोलीत गेली. तिने आईचा मेडिकल रिपोर्ट कपाटात काळजीपूर्वक लपून ठेवला, जेणेकरून तो कोणाच्या नजरेला पडू नये. पण तिच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता, आईच्या खोलीत रात्री नेमकं येतं तरी कोण? त्या रात्री उमेश आपल्या खोलीत झोपायला गेला तेव्हा सोनिया त्याला म्हणाली, "आईची तब्येत अजून ठीक नाही. आज रात्री मी तिच्याच खोलीत तिच्यासोबत झोपणार आहे." उमेशने तिच्या बोलण्याला अजिबात विरोध केला नाही. तो शांतपणे म्हणाला, "अगं, यात विचारायचं काय आहे? तू नक्की तिच्याजवळ झोप, तिची काळजी घे." उमेश हा खरोखरच मनाने चांगला माणूस होता. सोनियाच्या आईच्या बाबतीत त्याने कधीही हस्तक्षेप केला नव्हता किंवा कोणतीही नाराजी त्याने व्यक्त केली नव्हती. त्यानंतर सोनिया आईच्या खोलीत जाऊन तिच्या शेजारी झोपली. त्यावेळी तिची आई झोपलेली होती, पण झोपेतही तिच्या चेहऱ्यावरची भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती.
आईची ती घाबरलेली अवस्था पाहून सोनियाच्या अंगावर काटा आला. आता तिचा संशय आणखी गडद झाला. म्हणजे खरंच रात्री कुणीतरी आईच्या खोलीमध्ये येतं आणि तिच्यासोबत काहीतरी भयंकर घडतं. हा विचार मनात येताच सोनियाच्या डोळ्याला रात्रभर डोळा लागला नाही. ती संपूर्ण रात्र जागी राहून त्या अनोळखी व्यक्तीची वाट पाहत राहिली. पण त्या रात्री मात्र कुणीच खोलीत आलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता झाल्यानंतर तिचा नवरा आणि दीर दोघेही आपल्या कामासाठी बाहेर गेले. सासरी त्यांच्या खोलीत होते. सोनियाने आपल्या आईला तिच्या खोलीत आणलं आणि शांतपणे हातवारे करून विचारलं, आई, रात्री तुझ्या खोलीत कोणी येतं का? आईने थरथरत्या हाताने जे सांगितलं ते ऐकून सोनियाच्या अंगावर अक्षरशः काटा आला. आईने इशाऱ्यांनी सांगितलं की रात्री एक माणूस तिच्या खोलीमध्ये येतो, तो तिला काहीतरी वास घ्यायला लावतो, त्यानंतर ती पूर्णपणे बेशुद्ध होते. त्यानंतर तिच्यासोबत काय घडतं याची तिला काहीच आठवण राहत नाही. आईला देखील त्या युक्तीचा चेहरा कधी दिसला नव्हता. हे ऐकताच सोनियाचा पहिला संशय तिच्या सासऱ्यावर गेला. कारण दिवसभर घरात तेच असायचे. पण लगेच तिच्या मनात दुसरा विचार आला, सासरा तर इतका चांगला माणूस आहे, त्यांच्या वागण्यात कधी काही चुकीचं दिसलं नाही. ते नेहमी आपल्या दिवंगत बायकोच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करत असतात. त्यामुळे सोनियाचं मन आणखी गोंधळून गेलं. एका बाजूला तिचा सासरा अत्यंत सुस्वभावी आणि समजूतदार माणूस, तर दुसऱ्या बाजूला तिचा दीर. आता तिचा संशय दीरावर जाऊ लागला. कारण तो अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागा असायचा. तिच्या खोलीतून नेहमी टीव्हीचा आवाज येत असायचा. तिला अचानक लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसातील एक प्रसंग आठवला. एकदा तिचा दीर हसत म्हणाला, वहिनी, तुम्ही अगदी तुमच्या आईसारख्या दिसता. खरं सांगायचं तर त्या तुमच्या आईपेक्षा मोठ्या बहिणीसारख्या वाटतात. तेव्हा सोनियाने ते सहज हसून टाळलं होतं. पण आता तीच गोष्ट आठवताच तिच्या मनात संतापाची ज्वाला पेटली. काय तोच असेल हा विचार तिच्या मनाला पोखरू लागला. कुणीतरी तिच्या मुक्या आजारी आईला बेशुद्ध करून तिच्यावर अत्याचार करत होतं. आईला इतकं जाणवत होतं की तिच्यासोबत काहीतरी चुकीचं घडत आहे, पण बेशुद्ध असल्यामुळे ती काही बोलू शकत नव्हती. ही कल्पना सोनियासाठी असह्य होती. एखाद्या मुक्या आजारी आणि असहाय्य स्त्रीला स्वतःच्या वासनासाठी वापरणाऱ्या त्या माणसाला लाजही वाटत नव्हती. पण सोनियाची सर्वात मोठी अडचण होती, जर तिने आवाज उठवला तर तिचा संसार उद्ध्वस्त होऊ शकत होता. तिचा नवरा कितीही चांगला असला तरी तो आपल्या वडिलांविरुद्ध किंवा भावांविरुद्ध अशी गोष्ट कधीच मान्य करणार नाही याची तिला 100% खात्री होती. तो जसा तिच्या आईचा आदर करत होता तितकाच तो आपल्या वडिलांचा आणि भावाचाही आदर करत होता. तिचे सासरी नेहमी तिच्या आईला आदराने बहीणजी म्हणून हाक मारायचे. सोनियासमोर त्यांनी कधीच आईकडे वाईट नजरेने पाहिलं नव्हतं. पण आता सोनियाला वाटू लागलं, कदाचित ही सगळी सज्जनपणाची फक्त एक बनावट प्रतिमा तर नसेल. तिच्या मनात आता सासऱ्याविषयी राग वाढू लागला. तिला अनेक जुन्या घटना आठवू लागल्या. ती स्वयंपाकघरात काम करत असताना तिची आई नेहमी तिथे बसलेली असायची. तेव्हा सासरे येऊन म्हणायचे, सुनबाई, माझ्या खोलीची चादर बदलून देशील का? त्यानंतर सोनिया त्यांच्या खोलीत जाऊन साफसफाई करून परत यायची. तोपर्यंत सासरे स्वयंपाकघरात स्वतःसाठी चहा बनवत असायचे. ती परत आले की ते हसून म्हणायचे, तू दमली असशील म्हणून मी माझा चहा स्वतःच करून घेतला. असे म्हणत ते चहाचा कप घेऊन बाहेर निघून जायचे. पूर्वी ही गोष्ट सोनियाला अगदी सामान्य वाटायची, पण आता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमागे तिला संशय दिसू लागला होता. एकदा तर सासरे बाजारातून फळं घेऊन आले होते. त्यांनी 1 किलो फळं वेगळी काढून सोनियाच्या हातात देत म्हटलं होतं, तुझी आई दिवसेंदिवस अशक्त होत चालली आहे. कदाचित संकोचामुळे तू तिच्यासाठी बाहेरून काही आणत नसशील, ही फळं तिला दे. त्यावेळी सोनियाला वाटलं होतं की तिचा सासरा तिच्या आईची मनापासून काळजी घेतो. पण आता त्याच आठवणी तिच्या मनात भीती आणि संशय निर्माण करत होत्या. त्या रात्री अचानक सोनियाला जाग आली. तिनं पाहिलं तर रमेश तिच्या शेजारी नव्हता. ती घाबरली. काही वेळानंतर रमेश परत खोलीत आला. सोनियाने लगेच तिच्या नवऱ्याला विचारलं, कुठे गेला होतास?
उमेश सहजपणे म्हणाला, मला सिगारेट ओढायची सवय आहे. रात्री बाबा गाढ झोपल्यावर मी गच्चीवर जाऊन सिगारेट ओढतो. नाहीतर त्यांना वास आला तर ते मला खूप रागवतात. सोनिया हलकसं हसत म्हणाली, ते तुमची काळजी म्हणूनच रागवतात. ही अगदी साधी रोजच्या आयुष्यात घडणारी गोष्ट होती. पण आता सोनियाला प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी वेगळाच अर्थ दिसू लागला होता. तिची आई एका भयंकर संकटात अडकली होती. तिच्यावर असा अत्याचार होत होता ज्याची तिला पूर्ण जाणीव नव्हती. सोनियासाठी त्या घरातला प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र असह्य होत चालली होती. तिच्या आईला खरं सांगायचं होतं, पण ती सांगणार तरी कसं? आई बोलू शकत नव्हती, आपलं दुःख कोणासमोर मांडू शकत नव्हती. आणि जरी तिने काही सांगितलं नसलं तरी तिच्या मनात किती वेदना असतील याची जाणीव आता सोनियाला होऊ लागली होती. बाहेरून ती शांत दिसत होती, पण आतून मात्र ती रोज तुटत होती. त्यानंतर सोनियाने एक युक्ती केली. दररोज ती उमेशला सांगू लागली, आईची तब्येत अजून बरी नाही, आजही मी तिच्याच खोलीत झोपते. आता प्रत्येक रात्र ती आईच्या खोलीत जागी राहून त्या अनोळखी माणसाची वाट पाहू लागली. काही दिवस उमेश काही बोलला नाही, पण हळूहळू तो तिच्यासोबत अबोल राहू लागला. त्याच्या वागण्यामध्ये नाराजी स्पष्ट दिसू लागली. त्याचे लग्न होऊन अजून फक्त काही महिने झाले होते. उमेश आपल्या बायकोवर मनापासून प्रेम करत होता. दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर रात्री थोडा वेळ बायकोसोबत घालवण्याची त्याची इच्छा असायची. पण सोनिया इतकी मानसिक तणावाखाली होती की तिला आता नवऱ्याच्या भावनांची सुद्धा जाणीव राहिली नव्हती. ती हळूहळू घरातील अनेक कामे विसरू लागली. एके दिवशी तर उमेशने ऑफिसचे कपडे इस्त्री करायला देखील ती विसरली. उमेश आधीच तिच्यावर नाराज होता. त्यात दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायला उशीर होत असल्यामुळे तो स्वतःच रागाने कपडे इस्त्री करू लागला. सोनिया धावत आली आणि म्हणाली, मी करते, मला द्या. पण उमेश संतापून म्हणाला, राहू दे, तू फक्त आईची सेवा कर. तुझ्यासाठी जगात दुसरं काही महत्त्वाचं उरलेलं नाही. माझ्याकडे किंवा घराकडे लक्ष द्यायला तुला वेळच नाही. तो इतका रागात होता की सोनियाचा एकही स्पष्टीकरण ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. सोनियाने शांतपणे म्हटलं, किमान नाश्ता तरी करून जा. पण उमेश एकही शब्द न बोलता नाश्ता न करताच ऑफिसला निघून गेला. आधीच आईच्या दुःखामुळे त्रस्त असलेली सोनिया आता नवऱ्याच्या बदललेल्या वागण्यामुळे आणखी कोलमडून गेली होती. ती आपल्या खोलीत जाऊन एकटी राहू लागली. त्या रात्री उमेशचा मूड अजूनही खराब होता. म्हणून यावेळी सोनियाने आईच्या खोलीत झोपण्याची परवानगी मागितली नाही. तिने आधीच त्याची माफी मागितली होती. पण उमेश शांतपणे म्हणाला, सतत सॉरी म्हणून मला अपराधी वाटायला लावू नको. दिवसभर मला तुझ्यासोबत बोलायला वेळ मिळत नाही. रात्री थोडा वेळ तुझ्यासोबत घालवायचा प्रयत्न करतो, पण तेव्हा देखील तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नसतो. सोनियाने पुन्हा एकदा त्याची माफी मागितली. शेवटी उमेशचा राग देखील शांत झाला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या आईने हातवारे करून जे सांगितलं ते ऐकताच सोनियाच्या पायाखालची जमीन सरकली. आई इशाऱ्यांनी सांगत होती, काल रात्री तू माझ्या खोलीत का आली नाही? तो पुन्हा आला होता आणि ती रात्र माझ्यासाठी खूप वेदनादायक होती. ही ऐकताच तिची आई सोनियाला मिठी मारून रडू लागली. आईच्या त्या अश्रूने सोनियाचं हृदय अक्षरशः तुटून गेलं. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले. आता तिच्या मनात फक्त एकच प्रश्न घोंगावत होता, अखेर तो कोण आहे जो माझ्या आईचं आयुष्य नरक बनवत होता? या शहरात सोनियाचं कुणीही नातलग नव्हतं. तिच्या विश्वासाचा असा एकही माणूस नव्हता ज्याच्याकडे ती आपल्या आईला सुरक्षित ठेवू शकली असती. तिची आई बोलू शकत नव्हती. तिला एकटीला राहणं शक्य नव्हतं. तिला बाथरूमलाही सोनियालाच घेऊन जावं लागायचं. आजारपणामुळे तिचं चालणं फिरणं सुद्धा अवघड झालं होतं. या सगळ्या गोंधळातून मार्ग काढायचा कसा याचाच विचार सोनिया करत होती. तेवढ्यात एके रात्री तिच्या आईच्या खोलीतून अचानक काहीतरी पडल्यासारखं मोठा आवाज आला. जणू कुणीतरी सामान फेकलं होतं. सोनिया घाबरून ताबडतोब उठली. तिनं बाजूला पाहिलं तर उमेश पलंगावर नव्हता. ती धावतच आईच्या खोलीकडे गेली. खोलीत शिरताच तिनं पाहिलं की तिचा दीर आईच्या खोलीत उभा होता. आई घाबरून हातवारे करत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. ती इतकी घाबरली होती की सोनियाला देखील तिचे इशारे समजत नव्हते. ती सतत हात हलवत होती, जणू कुणाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होती.
सोनियानं पाहिलं की तिचा दीर आईच्या पलंगाजवळ उभा होता. तेवढ्यात त्याची नजर सोनियावर पडली आणि तो एकदम घाबरला. हे पाहता सोनियाचा संताप अनावर झाला. तिला खात्रीच पटली की तिच्या आईची ही अवस्था तिच्या दीरामुळे झाली आहे. ती धावत त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या शर्टाची कॉलर पकडत त्याला जोरात हलवत म्हणाली, तुला लाज वाटत नाही का? माझ्या आईसोबत अशी घाणेरडी कृत्य करताना तुझे हात थरथर कापत नाही का? हे ऐकताच दीराचा चेहरा फटकळ पडला. तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, वहिनी तुम्ही काय बोलताय? तुम्हाला शुद्ध तर आहे ना? माझ्यावर असा आरोप तुम्ही कसा करू शकता? तो पुढे म्हणाला, मी तर आवाज ऐकून इथे धावत आलो. खोलीत काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून पाहायला आलो होतो. मी फक्त आईला काय झालं ते विचारत होतो, तेवढ्यात तुम्ही आला. पण सोनिया त्याचा एकही शब्द ऐकायला तयार नव्हती. ती रागाने ओरडली, मला माहीत आहे तू खोटं बोलतोय. मला पाहतात आता बहाणे करायला लागला. रोज रात्री तूच माझ्या आईवर अत्याचार करतो. सोनियाचा मोठा आवाज ऐकून तिचा नवरा उमेश आणि तिचा सासरा धावत तिथे आले. दीर स्वतःची कॉलर तिच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत होता. उमेश देखील पुढे आला. तोपर्यंत दीराचा राग देखील अनावर झाला होता. तो संतापून म्हणाला, तुमची आई म्हणजे माझ्याही आईसारखी आहे. माझ्यावर असा घाणेरडा आरोप करताना तुम्हाला लाज वाटली नाही का? मी माझ्या खोलीत झोपलो होतो. आवाज ऐकून इथे आलो आणि त्यांना काय झालं ते विचारत होतो, तेवढ्यात तुम्ही आला. पण सोनिया मात्र अजून देखील ओरडत होती, खोटं बोलू नको, मला सगळं माहीत आहे. इतक्यात उमेशने पुढे येऊन दीराची कॉलर तिच्या हातातून सोडवली. तो रागाने सोनियाकडे पाहत म्हणाला, हा काय तमाशा लावलाय तू? रात्रीच्या वेळी एवढं ओरडायची काय गरज आहे? शेजारी काय विचार करतील आपल्या घराबद्दल? सोनियानं त्याचं बोलणं पूर्णपणे दुर्लक्ष केलं. ती थेट म्हणाली, तुझा भाऊ चांगला माणूस नाही. तो रोज रात्री माझ्या आईला बेशुद्ध करून तिच्यावर अत्याचार करतो. हे शब्द ऐकताच उमेशचा संयम सुटला. त्याने संतापाच्या भरात सोनियाच्या गालावर जोरदार चापट मारली. ती दूर जाऊन जमिनीवर पडली. उमेश संतापाने ओरडला, काय फालतूपणा करतो तू? तुझ्या तोंडाला येईन ते बोलतेस. तुला कल्पना तरी आहे की तू माझ्या भावावर किती घाणेरडा आरोप करतेस? तेवढ्यात तिचा सासरा संतापून म्हणाला, आम्ही तुझ्या आईला अनाथ समजून आमच्या घरात बहिणीसारखा मान दिला आणि आज तूच माझ्या मुलावर असा नीच आरोप करतेस? हीच का तुमची संस्कृती? सोनियाला ज्याची सर्वात जास्त भीती होती तेच अखेर घडलं. तिचा संसार उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला होता. सोनिया अजूनही जमिनीवर बसून रडत होती. तेवढ्यात उमेश रागाने म्हणाला, आजपासून तुझी आई या घरात राहणार नाही. तिची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी कर. हे ऐकताच सोनियाच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. ती आईला घेऊन नेमकी कुठे जाणार होती? लग्नाआधी तिनं स्वतःचं घर भाड्यानं दिलं होतं. इतक्या कमी वेळात ते घर रिकामे होणं शक्य नव्हतं. एका बाजूला आईची अवस्था, दुसऱ्या बाजूला संसार तुटण्याची भीती. या सगळ्या ताणामुळे सोनियाला अचानक चक्कर आली आणि ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. तिच्या हाताला सलाईन लावलं होतं. उमेश तिच्या बाजूला उभा होता. डॉक्टर उमेशला तिची काळजी घेण्यासाठी सांगत होते. पण उमेशचा चेहरा पूर्णपणे निर्विकार होता. सलाईन सापल्यानंतर तो तिला घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर तिला खोलीत बसवलं आणि स्वतः तिच्या समोर बसून गंभीर आवाजात म्हणाला, तू माझ्या भावावर जो घाणेरडा आरोप केला त्यानंतर खरं तर मला तुला आजच या घरातून बाहेर काढायचं हवं होतं. जर तू बेशुद्ध पडली नसती तर मी त्याच रात्री तुला घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं असतं. क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, पण तुला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी मला एक अशी बातमी सांगितली ज्यामुळे आता मी तुला कधीच सोडू शकत नाही. सोनिया गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. उमेश शांतपणे म्हणाला, तू आई होणार आहे, आपल्या बाळाची आई. हे ऐकताच सोनिया काही क्षण निशब्द झाली. ही बातमी तिच्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असायला हवा होता. पण ज्या परिस्थितीमधून ती जात होती त्यावेळी तिला आनंद व्यक्त करावा की आपल्या नशिबावर रडावं हेच समजत नव्हतं. तिच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडली होती. उमेश पुन्हा बोलू लागला, सोनिया मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्या आईचाही मनापासून आदर करतो. आमच्या वडिलांनी आम्हाला स्त्रियांचा सन्मान करायला शिकवला आहे. संपूर्ण परिसरात आमच्या घराबद्दल कधीच अशी तक्रार ऐकायला मिळणार नाही. तू पुढे म्हणाला, तू माझ्या भावांवर जो आरोप केला तो अत्यंत घृणास्पद आहे.
त्यामुळे तू त्याची जाऊन माफी माग. बाबा देखील खूप रागात आहे. जर तू माफी मागितली नाही तर तुझ्या आईला या घरात राहू देणार नाही. आता निर्णय तुझा आहे. उमेशचं बोलणं ऐकून सोनियाला आणखी मोठा धक्का बसला. ती काही क्षण शांत बसली, मग उठली, कपाट उघडलं आणि डॉक्टरांनी दिलेला प्रेग्नन्सीचा रिपोर्ट काढून उमेशच्या हातात दिला. रिपोर्ट देताच तिच्या डोळ्यामधून पुन्हा अश्रू वाहू लागले. उमेशने आश्चर्याने रिपोर्ट उघडला. तो वारंवार तोच रिपोर्ट वाचत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव हळूहळू बदलू लागले. सोनिया रडत म्हणाली, हा रिपोर्ट वाचल्यानंतर मला काय विचार करायला हवा हे तूच सांग. ती पुढे म्हणाली, माझी आई अनेक महिन्यांपासून आपल्या घरात राहते. कुणीतरी रात्री तिला बेशुद्ध करून तिच्यावर अत्याचार करतो. तुला माहीत आहे, ती बोलू शकत नाही, ती त्या माणसाला ओळखू देखील शकत नाही, कारण तो येतो तेव्हा ती पूर्णपणे बेशुद्ध असते. सोनियाचा आवाज आता थरथर होता. आता तूच सांग, मी संशय कोणावर घ्यायचा? तुझ्या भावाची माफी मागायला मी तयार आहे. माझा संसार वाचवण्यासाठी मी त्याच्या पायावर पडूनही माफी मागेन. ती उमेशकडे पाहत म्हणाली, पण आधी मला एवढंच सांग, मी आणि माझी आई ज्या नरकामधून जात आहोत त्याला जबाबदार कोण आहे? उमेशही काही क्षण शांत राहिला. मग तो हळू आवाजात म्हणाला, सोनिया तू काळजी करू नको, आता आपण सत्य शोधून काढू. पण सोनियाचं मन शांत व्हायला तयार नव्हतं. ती पुन्हा एकच प्रश्न विचारत होती, माझ्या आईला आपल्या घरात राहून सुरक्षित वाटत नाही, याला जबाबदार कोण आहे? तिच्या डोळ्यामध्ये संताप, वेदना आणि असहाय्यता एकत्र दाटून आली होती. ती पुढे म्हणाली, मला घराबाहेर काढणं खूप सोपं आहे, पण जर खरंच तुमच्या घरातला कोणी दोषी असेल तर त्याला कोणती शिक्षा मिळायला हवी तेही तू ठरवलं आहे का? मग ती ठाम आवाजात म्हणाली, एक काम करू, तुझ्या भावाचे आणि बाबांचे DNA टेस्ट करूया. सत्य आपोआप समोर येईल. जर तुमच्यापैकी कोणी दोषी निघाला तर मी त्याला स्वतः पोलिसांच्या ताब्यात देईल. उमेशने तिच्याकडे सरळ पाहिलं आणि म्हणाला, जर आमच्यापैकी कुणी दोषी निघाला तर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यापासून मी तुला कधी थांबवणार नाही. काही दिवसांनी DNA टेस्टचे रिपोर्ट आले. सोनियाने थरथरत्या हातांनी रिपोर्ट उघडला, पण रिपोर्ट पाहताच ती पुन्हा एकदा हादरली. रिपोर्टनुसार तिचा नवरा, तिचा दीर आणि तिचा सासरा तिघेही निर्दोष होते. क्षणभर सोनियाला वाटलं कदाचित रिपोर्ट चुकीचा असेल, पण लगेच तिला आठवलं, उमेश स्वतः तिला त्या नामांकित लॅबमध्ये घेऊन गेला. त्या लॅबवर कोणालाही संशय घेण्याचं कारण नव्हतं. आता तिचा गोंधळ आणखी वाढला. जर हे तिघेही निर्दोष असतील तर मग तो माणूस कोण आहे? या प्रश्नांचं उत्तर कोणाकडे नव्हतं. शेवटी उमेशने एक निर्णय घेतला. त्याने गुपचूप आपल्या सासूच्या खोलीत एक छोटा कॅमेरा लावला. आता सगळेजण त्या युक्तीची वाट पाहू लागले. काही दिवसांनी मध्यरात्री पुन्हा एकदा कुणीतरी त्या खोलीत शिरलं. कॅमेऱ्यात हालचाल दिसताच उमेश ताबडतोब सासूच्या खोलीकडे धावला. त्याने त्या युक्तीला रंगी हात पकडलं. तो माणूस चेहरा झाकून आला होता. उमेशने त्याचा मुखवटा ओढून काढला आणि पुढच्या क्षणी तो आवाज झाला, कारण तो माणूस त्यांच्या गल्लीत भीक मागणारा एक भिकारी होता. सासूच्या खोलीची मागच्या बाजूची खिडकी थेट गल्लीत उघडत होती. तो भिकारी त्याच खिडकीतून आत शिरला. तो आधी तिला बेशुद्ध करणारी औषधं वाचायला द्यायचा आणि नंतर तिच्यावर अत्याचार करायचा. पकडला गेल्यानंतर त्याने स्वतःही गुन्हा कबूल केला. उमेशने क्षणाचाही विलंब न लावता त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. सत्य समोर आल्यानंतर सोनियाच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. तिने हात जोडून आपल्या नवऱ्याची, दिराची आणि सासऱ्यांची मनापासून माफी मागितली. हे सगळं पाहून तिची आई मात्र अपराधीपणाने भरून गेली. तिला वाटू लागलं की तिच्यामुळे त्या घरामध्ये एवढा मोठा गैरसमज निर्माण झाला. म्हणून ती शांतपणे घर सोडून निघाली. पण ती घराच्या दाराबाहेर पडताच समोरून आलेल्या एका रिक्षाने तिला जोरदार धडक दिली. ती गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळली. हे पाहताच उमेश आणि त्याचा लहान भाऊ धावत बाहेर आले. त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिच्या शरीरातून खूप रक्त वाहून गेलं होतं. डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन सक्सेस झालं. 2 तासानंतर सोनियाला आईला भेटण्याची परवानगी मिळाली. आता तिची प्रकृती थोडी सुधारली होती, पण डॉक्टरांनी एक दुःखद बातमी दिली. अपघातामुळे तिच्या पोटातील बाळ वाचू शकलं नव्हतं. 4 दिवसांनी डॉक्टरांनी सोनियाच्या आईला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला. उमेश स्वतः तिला घेऊन घरी आला. घडलेल्या सगळ्या प्रकारानंतर सोनियाच्या दिराने तिच्या मनापासून माफ केलं. सोनियाने पुन्हा एकदा आपल्या सासऱ्यांसमोर आणि दिरासमोर हात जोडून माफी मागितली.
त्यांच्या मनात आता सोनिया किंवा तिच्या आईबद्दल कोणताही राग उरला नव्हता. उलट ते सगळे तिची परिस्थिती समजून घेत होते. आपल्या नवऱ्याचा, सासऱ्याचा आणि दिराचा मोठेपणा पाहून सोनियाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्या दिवशी तिला एक गोष्ट मनापासून जाणवली. या जगात प्रत्येक माणूस वाईट नसतो. कधी कधी परिस्थिती अशी निर्माण होते की आपल्या डोळ्यासमोर दिसणारं चित्रच खरं वाटू लागतं. पण प्रत्येक वेळी जे दिसतं ते खरं नसतं असं नाही. म्हणून कोणावरही आरोप करण्यापूर्वी संपूर्ण सत्य जाणून घेणं खूप गरजेचं असतं. काही दिवसांनी सोनियाची आई पूर्णपणे बरी झाली. मात्र त्या घटनेनंतर सोनिया तिला कधी एकटी सोडत नव्हती. उमेश, त्याचे वडील आणि त्याचा धाकटा भाऊ देखील आता तिच्या आईची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेऊ लागले. त्या घरामध्ये पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण परत आलं. सगळे मिळून एकाच कुटुंबाप्रमाणे प्रेमाने आणि आपुलकीने राहू लागले. जे गैरसमज काही दिवसांपूर्वी त्या घराला तडा देणार होते ते आता कायमचे दूर झाले. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.